UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एसटी संपाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू। एसटी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित। तोडगा निघणार का याकडे लक्ष। मुख्यमंत्री पदाचा निर्णय संख्याबळावर होणार। आत्ताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्याची गरज नाही। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांची भूमिका। महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल। शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचा देखील पाठिंबा। मुख्यमंत्री पदासाठी कुणी लढत नाही। जागा वाटपामध्ये ओढाताण होणारच। महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल। गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप। देवेंद्र फडणवीसांनी कारस्थान रचत सीबीआयच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला। अनिल देशमुखांचा आरोप। तर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन असल्याची देशमुखांची प्रतिक्रिया। पाप करायचे आणि आमचं नाव घ्यायचं हा पायंडा पडलाय। भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचं अनिल देशमुखांना प्रत्युत्तर। तर आता निवडणुकीमध्ये 2 हात होऊनच जाऊ द्या, अनिल देशमुखांना आव्हान। अजितदादा आणि शिंदेंमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई। अजितदादाचं 1,500 रुपये देत आहेत अशा आशाखाली अजित पवारांच्या जाहिरातीची राष्ट्रवादीची जाहिरात। अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवतायत का? काँग्रेसचा सवाल। विरोधकांच्या पोटात कितीही दुखलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मुख्यमंत्री शिंदेंचा टोला। तर पटोलेंचा निवडणूक प्रमुख लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेला। फडणवीसांचा आरोप। लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्ये वाद सुरू झाला ही चांगली गोष्ट। श्रेयवादावरील प्रश्नावर शरद पवारांचं खोचक उत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर। लातूरच्या लोहारा गावात शेतीच्या नुकसानीची पाहणी। कोणतेही निकष अटी न ठेवता शेतकऱ्यांना मदत करणार, शिंदेंचं आश्वासन। अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करण्याची गरज नाही। 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। भाजप आमदार संदीप धुर्वेंचा गौतमी पाटील सोबत डान्स। विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत निशाणा। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचं भान नसल्याची वडेट्टीवारांची टीका। वडेट्टीवारांमध्ये गौतमीसोबत नाचण्याचा दम नाही आणि पर्सनॅलिटी देखील नाही। आमदार संदीप धुर्वेंचा वडेट्टीवारांवर पलटवार। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा। गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोलमाफी। 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोलमाफी असणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।